कोकणात असली फुलं भरपूर फुलतात. तर ह्याच फुलांपासून तुमका सिरप कसो करतात तो दाखवतले. नमस्कार मित्रांनो, कोकोनट रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा. आज मी तुमका गुलाबाच्या फुलापासून सिरप कसो करतात तो दाखवतले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला रेसिपी सुरुवात करूया. ही आहेत गुलाबाची फुला. कोकणात भरपूर फुलतात असली फुला. तुमच्याकडे पण असतील तर कमेंट करून नक्की सांगा. तर ही फुलं मी आधी काढून घेते. बघा किती मस्त दिसतात. वास पण मस्तच येतं. बघा भरपूर फुलली आहेत गुलाबाची फुला. तर ही काढून घेते बघ. होय बघा सगळी घेतले गुलाबाची फुला काढून. हे बघा हे गुलाबांचे असे पाकळे काढून घ्यायचे आणि हा टाकून द्यायचा. तुमच्याकडे पण असली फुलं भरपूर फुलत असतली ना. तर त्या फुलांचं तुम्ही काय करतास तर कमेंट करून नक्की सांगा. होय बघा मी सगळ्या फुलांचे असे पाकळे काढून घेतले. होय आता मी पाकळे एका चाळणीत ओतून धुवून घेते. आता हे 5 मिनिटं गळत ठेवूया. तोपर्यंत मी एका चुली पातेला ठेवतोय. स्टीलचा भांडा घ्यायचा काही घ्यायचा असत तर. आणि मी 1 तांब्या पाणी ओतते. जास्त पण ओतायचं नाही. आता त्याच्यात मी गुलाबाचे पाकळे टाकून घेते. हे बघा सगळं टाकून घ्यायचे. आता सगळे पाकळे टाकून झाल्यावर 5 मिनिटं असे बघा असं ढवळत राहायचं. बघा आता हळूहळू पाकळ्यांमधला लाल पाणी येत आहे बघा. हे बघा कलर इला. हे बघा लाल पाणी दिसतं. तो गुलाबांच्या पाकळ्यामधले कलर असताना तो उतारता ह्या पाण्यात. हे बघा लाल आणि हे पाकळे पांढरे होतात मग. होय बघा ह्या पाकळ्यांचा कलर पांढरं झाला पुरो. म्हणजे समजायचं आपल्या ह्या उकळून झाला. आता ह्या गाळून घेऊया एका चाळणीत. मी एक पातेला घेतले. त्याच्यावर अशी चाळण ठेवायची आणि ह्या असं ओतून घेऊया. बघा आता हे थंड झाला ना का हे पाकळे हातान दाबून त्याच्यातलं रस काढून घ्यायचं. नाहीतर किंवा असं चमच्यान दाबलात तरी चालेल. हे बघा किती मस्त कलर इला. आता ह्यो रस मोजून घ्यायचो. मी माझो 1 कप रस झालो. बघा आता ह्या पातेला मी परत चुलीवर ठेवते. आता ह्याच्यात मी माझो 1 कप रस झालो. आता मी त्याच्यात 2 कप साखर टाकतले. जेवढो रस असतलो तर त्याच्यात दुप्पट आपणाक साखर टाकून घेऊच्या. तरच हे सिरप होतलो. बघा 2 कप मी साखर टाकले. आता ही साखर विरघळेपर्यंत ह्या ढवळून घ्यायचं आपण. बघा हळूहळू साखर विरघळतली. बघा एक उकळी इले. बघा घट्ट होईसर हे आपणाक ढवळत राहायचा. हे बघा आता ह्यो सिरप झालो की नाही कसं ओळखायचो तो तुमका आता सांगते. थांबा. आता ह्याच्यात मी एका लिंबाचा रस टाकून घेते. लिंबाचा रस टाकताना तो गाळून टाकायचा. असं डायरेक्ट पिळायचा नाही. आता ह्याच्यात तुम्ही फूड कलर पण टाकू शकता. मी फूड कलर टाकले नाही. प्युअर गुलाबाचा कलर हा ह्यो. एक ट्रिक सांगते तुमका. हे सिरप झालं तो कसं बघायचो. असं थोडंसं चमच्यात सिरप घ्यायचं आणि थंड करायचं. बघा आणि आता हे बघा हातात टाकताना बघा किती घट्ट असं पडतलो. हे बघा टाकताना बघा 1-1 2-2 थेंब पडतात. म्हणजे आपलं सिरप तयार झालं. तर अशा प्रकारे आपलं सिरप तयार असा. आता ह्यो सिरप मी एका काचेच्या भरणीत ओतून ठेवतले. तर ह्यो सिरप तुमका कसं वाटलो तर कमेंट करून नक्की सांगा. जर ही रेसिपी तुमका आवडली असेल तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.